शिवसंग्रामच्या सर्वेसर्वा ज्योती मेटे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आणि विधानसभा निवडणूक लढवण्यावरती ठाम आहेत। त्यामुळे प्रस्थापित असलेल्या इथे क्षीरसागर कुटुंब यांच्या संदर्भात हा खूप मोठा धक्का समजला जात आहे। विशेष म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये प्रवेश केला होता आणि तिकिटाच्या अनुषंगाने कार्यकर्त्याकडून देखील अपेक्षा केली जात होती। तुतारीचं चिन्ह मिळालं नाही, मात्र त्या अगोदर देखील मी निवडणूक लढवणार असं त्यांनी बोलून दाखवलं होतं। कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत। काय सांगाल, आता ताईंनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला? 100% ताईंनी अपक्षाचा उमेदवारी अर्ज केला आहे, तर नक्कीच ताई येत्या 23 तारखेला बीडचे आमदार म्हणून या ठिकाणी आम्ही सर्वजण गुलाल उधळणार आहोत। मात्र तुतारी चिन्हाकडे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आणि त्यांना त्या ठिकाणी तिकीट मिळालं नाही, नेमकं का दिलं गेलं नसेल आणि काय हे सगळं झालं? तो वरिष्ठांचा विषय आहे, तो आम्हाला काही माहीत नाही कशामुळे डावलंय काय नाही, पण सर्व कार्यकर्त्याचं एकच मत आहे की ताईला बीडमधून आमदार करायचं आहे। नेमकं मेटे साहेबांनी देखील स्वप्न पाहिलं होतं बीड विधानसभा मतदारसंघाच्या अनुषंगाने। 2014ला त्यांनी निवडणूक लढवली होती, मात्र पराभव झाला होता। आता ते स्वप्न कसं पद्धतीने पूर्ण करणार? मेटे साहेबांनी जे स्वप्न बघितलंय ते स्वप्न साकार करण्यासाठी तळागाळातला कार्यकर्ता हा फक्त साहेबांचं स्वप्न साकार करतं, याच्यामुळंच ज्योतिताईसोबत एक निष्ठेने पाठीमाग आहे आणि ते स्वप्न आम्ही सर्वजण मिळून साहेबांनी बघितलेलं स्वप्न साकार करणार आहोत। मात्र पुढचं जर बघितलं तर महाविकास आघाडीचं तिकीट हे संदीप क्षीरसागर यांना भेटलेलं आहे आणि दुसरं जे तिकीट भेटलं ते महायुतीचं तिकीट योगेश क्षीरसागर यांना भेटलं। नेमकं हे काय आहे? आता ते काय, आता शेवटी वरिष्ठांनी काय ठरवलंय, जे काय वरच्या लेवलवरचे नेते मंडळी आहेत त्यांनी बीडमधलं समीकरण कसं केलंय ते काय आम्हाला सांगते असं वाटतं त्यांचं समीकरण। आता आम्ही कसं सांगायचं, मोठे लोक चुकत नसतील, नाही जनतेने तर छाप त्यांना, त्याच्यामुळंच आम्ही जो आमच्या विजयाची जी खात्री देतोय, वरून जे गणित चुकलंय त्याच्यामुळेच आम्ही आमच्या विजयाची खात्री देतोय। नेमकं काय वाटतंय जे तिकीट नाकारलं गेलं आणि परत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करायला लागला? हे बघा, तिकीट नाकारलं तरी बी आपल्याकडं लोकशाही आहे। आपण शिवसंग्राम ही एक सामाजिक संघटना आहे। लोकनेते विनायकरावजी मेटे साहेबांनी 20% राजकारण 80% समाजकारण केलं आणि त्याच्या माध्यमातून हे जे सर्व कार्यकर्ते आहेत ह्यांची जडणघडण झालेली। जरी अपक्ष उमेदवारी अर्ज ताईंनी दाखल केला असला तरी आम्ही मेटे साहेबाचं स्वप्न साकार करण्यासाठी पूर्ण ताकदीने ताईच्या पाठीमागे उभा राहून ज्योतिताईंना विजय करू एवढं मात्र निश्चित। मात्र पुढं जर विरोधक बघितलं तर क्षीरसागर कुटुंब आहे। क्षीरसागर कुटुंब गेल्या 30-35 वर्षापासून बीडमध्ये राजकारण करते आणि त्यांच्याच घरामध्ये आमदारकी आहे, त्यांच्याच घरामध्ये जिल्हा परिषद आहे, त्यांच्याच घरामध्ये पंचायत समिती होती। कुठंतरी मेटे साहेबांनी बीडमध्ये पाय रोवले आणि त्यांच्या घशातून पंचायत समिती बाहेर काढली, जिल्हा परिषद बाहेर काढली आणि निवडणुकीचं स्वप्नसुद्धा 2019ला साहेबांनी पूर्ण केलं असतं, परंतु काय कारणास्तव साहेब उभा नाही राहिले। तेच स्वप्न आम्ही आहे 2024मध्ये ज्योतिताई मेटे यांच्या रूपाने पूर्ण करू एवढं मात्र निश्चित। महायुतीकडे अगोदर तुम्ही घटक पक्ष होता, त्यानंतर महाविकास आघाडी केला, पण हे दोन्ही पक्ष शिवसंग्रामच्या बाबतीत विचार करत नाहीत का? नेमकं शिवसंग्रामचा जो आवाज आहे, शिवसंग्रामचा जो आक्रमकपणा आहे तो कुठंतरी त्यांना खटकतोय का? स्वर्गवासी लोकनेते विनायकरावजी मेटे साहेब असे एक चौकोनी चिरा होता की त्यांना कुठल्याही राजकारणामध्ये गृहीत धरल्याशिवाय राजकारण पूर्ण होत नव्हतं। परंतु साहेब गेल्याच्या नंतर मात्र शिवसंग्रामची म्हणजे महायुती असेल त्यांनी लक्ष दिलं नाही, महाविकास आघाडीचा तर संबंधच नव्हता, परंतु याच्यामध्येही ताईचे साहेबाचे जे कार्यकर्ते होते ते पूर्णपणे ताईच्या पाठीमागे खंबीर उभा राहिले, एकही कार्यकर्ता डळमळला नाही। त्याच्यासाठी ताईंनी राजकारणात येऊन ह्या कार्यकर्त्यांसाठी ही निवडणूक लढवायचं ठरवलं आहे आणि ताई 100% याच्यामध्ये यशस्वी होती। नेमकं काय वाटतंय तरुणांना, कशा पद्धतीने इथे ही निवडणूक असेल, क्षीरसागर विरुद्ध ज्योती मेटे असेल की आणखी वेगळी कशी असेल? आम्ही या ठिकाणी शिवसंग्राम संघटनेच्या वतीनं फॉर्म भरलेला आहे ताईंनी। आम्ही अपक्ष वगैरे काही नाही, आमची स्वतःची संघटना असल्यामुळे अपक्ष काय प्रॉब्लेम आहे आणि आम्ही ज्योतिताईंना 100%च विजयी करणार आहोत। क्षीरसागर तुम्ही म्हणत असताल समोर असतील, ते प्रस्थापितांच्या घरात जी विकासाची गंगा जाऊन बसलेली आहे ती स्वर्गीय विनायकरावजी मेटे साहेबांनी सर्वसामान्यांच्या दारापर्यंत पोहोचण्याचं काम केलेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून आम्ही ज्योतिताईंना विजयाचा गुलाल उधळणार आहोत। 23 तारखेला 20 तारखेला मतदान रूपी आम्ही त्यांना भरघोष मताने विजयी करण्याचं काम करणार आहोत, असं आम्ही ठामपणे पद्धतीने तयारी लागली। आम्ही जोमाने गाव पातळीवर जाऊन घराघरात जाऊन आम्ही ज्योतिताईंचा प्रचार, मेटे साहेबांचे विचार सगळे लोकांना सांगणार आहोत आणि त्याच्या माध्यमातून आम्ही विजयाचा गुलाल उधळणार आहोत। नेमकं काय वाटतं तुम्हाला, कशा पद्धतीने तुम्ही तयारी करता? आम्ही प्रत्येक गावामध्ये जाऊन सगळ्याला सांगून ज्योतिताईंना निवडून आणणार, खासदार आमदार करणार एवढं सांग ठरवलं यावेळी? 100%। मात्र लोकसभा निवडणुकीत त्यांनी माघार घेतली असं वाटतं, आता माघार घेतली? नाही आता माघार नाही, आता माघार काही झालं तरी काही झालं तरी काय ठरलं नेमकं, कशा पद्धतीने? आमचं समाज म्हणून ही लोकसभेला आम्ही एक वेळेस माघारी घेतली होती,
ताई साहेबांनीच प्रत्येक वेळेस का बलिदान देऊ. एक वेळेस समाज म्हणून माघार घेतलेली आहे ना, मग आता ह्या वेळेस बी माघार घेऊन मग आमचे काय संघटनेचं अस्तित्व राहणार नाही, ह्याच्यामुळे लढावं लागेल. आणि आम्ही कार्यकर्ते म्हणून जोमाने कामाला लागलो. आणि साहेबाचा एवढा विचार मोठा आहे, काम मोठं आहे, गावागावामध्ये विकास आहे, साहेबाचे तळागाळीचे निष्ठेचे कार्यकर्ते आहेत, त्याच्यामुळं आम्ही हे ठाम निर्णय घेतलेला आहे समाज म्हणून. आम्ही क्षीरसागर कुटुंबात अनेक वर्षात सत्ता आहे, काय विहिरीचा विकासासंदर्भात काय झालंय नाही झालंय? आता त्यांचा विकास नाही म्हणूनच आम्हाला ताईला पाठिंबा देत होत ना आम्ही. आणि कार्यकर्ते म्हणून साहेबाचे विचार अजून ठाम आहेत आणि आमचे काम विकास आहे, साहेबाचं नाव आहे. आणि मराठा आरक्षणाची चळवळ आहे, पुन्हा EWचं आरक्षण हे साहेबामुळेच भेटलेले चळवळीचे बऱ्याचशा गोष्टी साहेबाच्या समाजामध्ये चांगली क्रेज आहे. त्याच्यामुळं आम्ही ताईला आमदार म्हणून 23 तारखेला बघणार आहोत. आणि साहेबाचं भरपूर मोठं काम आहे की आम्ही साहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी हे प्रयत्न करणार, अशा पद्धतीची भावना व्यक्त केली जाते. मला आणखी विचारायचं आहे की ज्या पद्धतीने मनोजदादा जरांगे पाटील यांचीसुद्धा ताईंनी भेट घेतलेली, दादांना कशा पद्धतीची विनंती असेल, त्यांनी कशा पद्धतीने नेमकं काय या ठिकाणी बीडच्या ठिकाणी निर्णय घेतला गेला पाहिजे? माननीय विनायकरावजी मेटे साहेब यांनी जी मराठा आरक्षणाची चळवळ उभा केली, त्या चळवळीच्या अनुषंगानं साहेबांनी महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस साहेब आरक्षण मागत होते त्यावेळेस हेच बाकीचे बरेच लोक होते की ते हसायचे किंवा मराठा समाजाला कुठं आरक्षण असतं आहे का. ज्यावेळेस साहेबांनी लोकांना पटवून दिलं की महाराष्ट्रातील मराठा समाज जो कोणी उपेक्षित आहेत त्यांना कुठेतरी आरक्षण भेटलं पाहिजे आणि त्या मुलांना किंवा त्या समाजाला कुठेतरी न्याय भेटला पाहिजे, म्हणून साहेबांनी ती चळवळ उभा केली. त्या चळवळीच्या माध्यमातून साहेबांचं जो काही निधन झालं आहे त्या मराठा आरक्षणासाठी झालं आहे. आणि ज्यावेळेस साहेबांचं हे मराठा आरक्षणाचं साहेब लढत होते त्याच वेळेस माननीय मनोजदादा जरांगे पाटील पण कीचे बरेच लोक होते की ते हसायचे किंवा मराठा समाजाला कुठं आरक्षण असतं आहे का. ज्यावेळेस साहेबांनी लोकांना पटवून दिलं की महाराष्ट्रातील मराठा समाज जो कोणी उपेक्षित आहेत त्यांना कुठेतरी आरक्षण भेटलं पाहिजे आणि त्या मुलांना किंवा त्या समाजाला कुठेतरी न्याय भेटला पाहिजे, म्हणून साहेबांनी ती चळवळ उभा केली. त्या चळवळीच्या माध्यमातून साहेबांचं जो काही निधन झालं आहे त्या मराठा आरक्षणासाठी झालं आहे. आणि ज्यावेळेस साहेबांचं हे मराठा आरक्षणाचं साहेब लढत होते त्याच वेळेस माननीय मनोजदादा जरांगे पाटील पण त्यांच्या पद्धतीनं हा आरक्षणाचा लढा लढत होते. जरांगे पाटील आणि साहेब हे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्याच्यामुळं नक्कीच आम्हाला अपेक्षा आहे की जरांगे पाटील हे पण साहेबांनी जे काही मराठा समाजासाठी दिलेलं बलिदान आहे ते वाया जाऊ देणार नाहीत, याची आम्हाला त्यांच्याकडून शाश्वती आहे. काय वाटतं तुम्हाला, दादांनी कशा पद्धतीने हे केलं पाहिजे? मनोजदादा जरांगे यांनी की ज्योतिताईंना त्यांनी पाठिंबा द्यावा एवढंच आमची मागणी आहे. नेमकं काय वाटतं तुम्हाला, आता कशा पद्धतीने तुम्ही कामाला लागले आहेत आणि आता विधानसभेचं फॉर्म वैध झालेला आहे, अवघ्या काही प्रचाराचा सुरुवात धुराळा उडणार आहे, नेमकं तुम्ही कशा पद्धतीने या सगळ्या प्रक्रियेमध्ये सहभागी? आमचा विषय काय असतो की फक्त लोकांपर्यंत जाणं. खरी तर ही निवडणूक आता लोकांनीच हातात घेतलेली आहे. सांगायचा मुद्दा म्हणजे कार्यकर्ता फक्त हा मॅसेज पक्षाचं महत्त्व किंवा काय म्हणणं हे मांडत असतो, पण लोकांनी ठरवलं की ज्योतिताईला आमदार करायचं म्हणून. अच्छा, पक्का ठरवलंय, काही याच्यात शंका नाही. कारण का लोकच उत्साहित, लोक फोन करतात. इथं जर बघितलं क्षीरसागर कुटुंब अनेक वर्ष सत्ता आहे, ते विरोधक आहेत, मग हे कसं नेमकं हे करणार? क्षीरसागरांचा विकास पाहून तर लोक त्यांना स्वीकारतात ना. पाहिलं ना सगळी मजा कसं असतं ते आता त्यांना दिसन. गावगाव गेलं आजच काय कायची परिस्थिती अशी बळच भाड्याने माणसं आणून तयारी करावं लागते. हे माझं उदाहरण नाही, साऱ्या जगाला माहिती ते काय चाललंय ते. त्याच्यामुळं ना त्यांचा विकास, जर त्यांचा विकास असता ते आता इतके बंडखोऱ्या इतके राडी झालीच नसते ना. लोक होऊन म्हणले असते नाही त्यांनाच द्या, पण का म्हणत नाही त्याचा अर्थ विकास नाही. काय त्यांचा गोंधळ तुम्हाला मीडियाला तर सगळं माहिती. नेमकं काय वाटतं तुम्हाला, कशा पद्धतीने तुम्ही कामाला लागलेला आहात? आणि एकंदरीत जर बघितलं तर स्वर्गीय लोकनेते विनायक मेटे यांचा खूप मोठा वारसा आहे आणि त्यानंतर आता ज्योती मेटे या मैदानात उतरले. निश्चितच मनाने स्वर्गीय विनायकरावजी मेटे साहेब यांचं सामाजिक काम हे खूप मोठं आहे आणि समृद्ध असा वारसा हा शिवसंग्रामला लाभलेला आहे. कार्यकर्त्याला काय वाटतं आता नेमकं काय करायचं ठरवलं? कार्यकर्त्यांनी आता जी सर्वांची भावना होती किंवा स्वर्गीय विनायकरावजी मेटे साहेब हे बीड विधानसभेचे आमदार असायला पाहिजेत, कारण त्याचं एक कारण आहे की बीडचं आत्तापर्यंत जे प्रस्थापित लोक आहेत त्यांनी बीडचा जो केलेला विकास हे पाहून बीडमध्ये असे कोणीतरी समृद्ध विचाराचं परंपरा असणारा माणूस, व्यक्तिमत्व आणि नेतृत्व बीड जिल्ह्यातलं
पूर्ण महाराष्ट्राच्या पटलावर काम करत आहे. परंतु बीडसारख्या शहराची जी बकालावस्था प्रस्थापितांनी केली आहे तिला कुठंतरी छेद देणं फार गरजेचं होतं. म्हणून ती चळवळ स्वर्गीय साहेबांनीच हातामध्ये घेतली होती. परंतु दुर्दैवानं त्यांना अल्पायुष्य लाभल्यामुळं ते पुढं नेता आलं नाही. तर तेच स्वप्न आमचं कार्यकर्त्याचं होतं की बाबा बीडमध्ये जे काय सध्याची जी परिस्थिती झालेली आहे तर त्या परिस्थितीला कुठंतरी आपल्याला सुधारलं पाहिजे. म्हणून हे सुधारण्यासाठी एक प्रशासनामध्ये कुशल प्रशासक म्हणून एक चारित्र्य संपन्न व्यक्ती, त्याच्यानंतर एक कुशल महिला असूनसुद्धा प्रशासनावर एवढी मोठी पकड, महाराष्ट्राच्या प्रत्येक प्रश्नाचा गाढा अभ्यास आणि बीडच्या विकासाविषयी सगळ्यात महत्त्वाची असणारी तळमळ आणि साहेबांनी जो वारसा ठेवला आहे त्या वारशाच्या नेतृत्वाखाली हे जमलेले सर्व मावळे. आज मावळ्यांनी काय ठरवलं? मावळ्यांनी तर ठरवलंच ना की जे मावळ्यांनी ताईंना आमदार करायचं हे मावळ्यांनी तर ठरवलंयच. परंतु आज गावगाड्यामधल्या प्रत्येक ग्रामीण भागामध्ये 18 पगड जनजातीने पूर्ण ठरवलेलं आहे की ताईंना आता आमदार करणं हे फार महत्त्वाची गरज झालेली आहे. कारण ह्या महत्त्वाच्या गरजेवरच किंवा इथून पुढं जे काही बीडचं राजकारण जे काही घराणेशाहीकडे झुकलेलं आहे किंवा एकाच घरामध्ये 3-3 उमेदवारी देणं, घराण्याशाही आता संपवायचे प्रश्नच येत नाही. ते लोकांनाच वाटतं की आता घराणेशाही संपवली पाहिजे. कारण बीडमध्ये सुज्ञ प्रज्ञ अनेक खूप सारे उमेदवार असताना देखील एकाच कुटुंबामधून 3-3 उमेदवारी तयार करणं ही कोणती म्हणजे लोकांना न रुचलेली बाब आहे. अनेक वर्ष क्षीरसागर कुटुंबामध्ये सत्ता होती. आता लोकांनी कशा पद्धतीने ठरवलं आणि शिवसंग्रामच्या मावळ्यांनी काय ठरवलं? शिवसंग्रामच्या मावळ्यांनी एकच ठरवलं आहे की आता परिवर्तन पाहिजे. आता परिवर्तन का पाहिजे? नुसतं परिवर्तन पाहिजे म्हणून चालत नाही ना. परिवर्तन का पाहिजे? परिवर्तन यासाठी पाहिजे की गेले 30 वर्ष झाले बीड जिल्ह्यातील, बीड शहरातील जनता वैतागली नाही. अतोनात हाल केले त्या मंडळीने, लोकांचे अतोनात हाल केले. त्याच्यातून लोकांना बाहेर पडायचं. मूळ मुद्दा असा आहे, परिवर्तन होणार आहे. परिवर्तन 100% होणार आहे. हो, परिवर्तन म्हणजे मात्र तुम्ही पवार साहेबांच्या पक्षात प्रवेश केला होता, त्यांनी तिकीट नाकारलं. तुम्ही आशावाद देखील व्यक्त केला होता तिकीट मिळणार आहे. या अगोदर आपण मुलाखत घेतली होती. नाही, पवार साहेबांनी आम्हाला तिकीट नाकारलं म्हणण्यापेक्षा त्यांच्या पक्षाची काय अडचण झाली आम्हाला माहीत नाही. त्यांनी आम्हाला सांगताना सांगितलं होतं की आमचा इथं विद्यमान आमदार आहे, आम्हाला विचार त्यांचा करावा लागेल. त्यांनी शब्द दिला होता की तुम्ही या पक्षाच्या पदावर काम करा, तुम्हाला विधानसभेची उमेदवारी देण्याचा आम्ही विचार करू प्रामुख्याने, प्रायोरिटीने. मग त्यांचं असं म्हणणं आलं की आमच्या पार्लमेंटरी बोर्डाने निष्ठेला न्याय द्यायचा अशी भूमिका घेतल्यामुळे आम्हाला तुम्हाला तिकीट देता आलं नाही, त्यांची इच्छा असताना सुद्धा. परंतु आम्ही आता अजून 5 वर्ष थांबू शकत नाही की सर्वसामान्य जनतेचा रेटा आहे, सर्वसामान्य जनतेचं प्रेशर आहे की ताई तुम्हाला लढावं लागेल, शिवसंग्रामला लढावं लागेल. माघार घेतलं जाईल? नाही घेतली जाणार. साहेब 19ला लढले नाही म्हणून आम्हाला अडचणी आल्या. आता ताई 24ला लढणार आहे. काय ठरवलं नेमकं? 2019ला साहेबांनी 24ला काय ठरवलंय? 24ला 100% क्षीरसागर कुटुंब हद्दपार करायचं आम्ही 100% काय ठरवलं. ठरवलंय? आम्ही या बीड मतदारसंघातून क्षीरसागर घराणा हा संपवायचंच काम ठरवलं आहे. कारण की नगर परिषदलाही तेच जाऊन बसतात, जिल्हा परिषदला तेच बसतात. त्याच्यामुळे आम्ही ते हद्दपार करण्यास ठरवलं आहे. आता 100% ज्योतिताईंना निवडून आणायचं आहे आणि विधानसभागृहामध्ये पाठवायचे. आपण पाहतो हे शिवसंग्रामचे कार्यकर्ते आहेत आणि कार्यकर्त्यांनी आता ठाम भूमिका घेतलेली. विशेष म्हणजे ज्योती मेटे यांच्याशी ज्यावेळेस बोललं त्यावेळेस आता या निवडणुकीत माघार नाही. मेटे साहेबाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आता ही निवडणूक लढवायचीच आहे. त्याचबरोबर कार्यकर्त्यांनी ज्या पद्धतीने बोलून दाखवलं की क्षीरसागरांची अनेक वर्षे सत्ता आहे आणि तो गड उलथून टाकण्याच्या दृष्टिकोनातून शिवसंग्रामी मावळे कामाला लागल्याचं चित्र बीडमध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळं नेमकं 23 तारखेला मतदार राजा, 20 तारखेला कुणाच्या पारड्यामध्ये